रॉयलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि मॅच चालू करायची. आणि जरा चहा इथे समोरच्या कक्षामध्ये पाठवा प्लीज, कारण थंडी थोडीशी वाढली आता, आमचे हात सुद्धा वथरायला लागले आता, तेव्हा चहा दिला तर बरं होईल. बघा माझा अलाराम सुद्धा वाजला. या ठिकाणी अजून एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अतोनात गर्दी अद्यापही मैदानावरती, कारण अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच RSK एंटरप्राइजेस वयाल त्यांच्या विरोधात आपण पाहतो बोरगाव टीमला बॅटल फाईट देताना खूप चांगले मॅच बनेल, त्यात शंका नाही. कारण आपण पाहिला मैत्री चषक आणि दोन गावाचं आयोजन आहे. माझगाव वारत आयोजित मैत्री चषक आपण पाहतोय, डे नाईटची स्पर्धा. चला आता स्पीडअप करा, विनंती असेल मॅचला लगेच सुरुवात करा. मागची मॅच सिद्धू लंकर टीमने जिंकली, कमालीचा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाली. बोरगाव टीम आपला 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवा. चला बोरगाव टीम आपला 12th मॅन अतिरिक्त खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवा. काय काय झालं? बिडी बिडी आमच्यासाठी चाय पाठवा. बिडी चाय मागवा आमच्यासाठी. मॅचला सुरुवात होईल. आपण पाहतोय मैत्री चषक, एका बाजूला RSK एंटरप्राइजेस गावठी वयाल त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो बोरगाव टीमला फाईट देताना चांगली फाईट यावं, चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण 3 ओळची मॅच नक्कीच आपण पाहू. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. आता RSK एंटरप्राइजेस वयाल टीमचा आपण पाहायला गेला, जो खेळाडू सातत्यानं त्याचा फॉर्म त्या बॅटच्या माध्यमातून दाबा येतात. अगदी ब्रँड वाल गावाचा तेजस देशमुख, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय महेश म्हात्रे. दरम्यान पाली आणि सावरोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. बाबदेव पाली आणि सावरोली जाऊया मैदानाच्या कडे. मनोजचा पहिलाच बॉल टेकअप केला, बॉल आपण पाहायला गेला. यस अंपास व्हाईटचा इशारा पंचांचा आला. इट्स व्हाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव आपण पाहतोय, पहिल्या सत्रातील एक धाव धावफलकावरती लागली. तेजस त्याच्यामध्ये पाहायला मिळाला. टीमची टोटल आता आपण पाहायला गेलं 7 या अंकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पीड अप करा. मॅच बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल, परंतु वेळेचं बंधन विनंती असेल मॅचला सुरुवात करा. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तेजस देशमुख मैदानाच्या आतमध्ये यावर चांगली फटकेबाजी करतोय. मनोज यावरचा बॉल हलका स्टीअर केले, सॉफ्ट हँडेड यावर स्ट्राईक हिटचा प्रयत्न होईल का, परंतु पॉपिंग क्रीज वरती पोहोचलेत. अगदी दोन्ही बॅटर सुरक्षित आहेत आणि याबस एक सिंगल याबस प्राप्त होईल. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो घेतला जाईल. टीमची टोटल आता 8 या अंकावरती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतोय 8 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्या जातील.
अद्यापर्यंत आपण पाहतोय 8 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असा. बोरगाव टीम देखील आपण पाहिला खूप ताकदवर टीम आहे. त्यांच्या समोर आपण पाहिला रसायन विभागातील आणखीन एक इनफॉर्म मध्ये असलेले आपण पाहायला गेला सध्याच्या घडीला टीम RSK एंटरप्राइजेस वयाला आपण पाहतोय महेश म्हात्रे स्ट्राइक वरती आता टाकून राहतात. बॅटर फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आवाज पाहायला मिळतील. लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन आपण सातत्यानं वायल टीमच्या बाजूने पाहत असतो. यावेळेसचा बॉल पाहिला जाईल. अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बॅटर आउट. यावेळेस महेश म्हात्रे पहिला धक्का बसतोय RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या टीमला. वरती आपण पाहिला 8 अंकावरती पहिला झटका बसला RSK एंटरप्राइजेस वयाल टीमला महेश म्हात्रे यांच्या स्वरूपात. अगदी आपण पाहायला गेलात त्यांचा फॉर्म आता थोडासा वयाल टीमसाठी चिंतेचा विषय बनला. कारण आपण पाहिला बॅटिंग करत असताना तेवढंसं योगदान महेश यांच्या माध्यमातून येत नाही. गोलंदाजी करताना सातत्याने चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. परंतु अल्पेश पवार यांच्यावरती जबाबदारी असेल. परंतु आता जेवढा स्ट्राइक वरती तेजस असतील तेवढा फायदा बेनिफिट वयाल टीमला असेल. मनोजसाठी हा बॉल आपण पाहायला लागला. मनोजचा बॉल टेक ऑफ केला. पुन्हा एकदा बॉल न एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती गोल्डन स्पॉट वरती बॉल बदलला. यस पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झाला RSK एंटरप्राइजेस वयाल टीमचा. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. परंतु बोरगाव टीम विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. लगेच टीम मीटिंग बरखास्त करा आणि मॅचला सुरुवात करा. त्याआधी जाऊया डीजे कडे. कृपया सहकार्य करा विनंती असेल तुम्हाला देखील. पहिल्या षटकाचा केस संपला. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. वयाल टीमच्या महेश म्हात्रे बाद झाले. तेजस वरती आता जबाबदारी नौका. आपण पाहिला न्यू बॅटर अल्पेश पवार एक बॉल बीट झाला. आपण पाहिला खाता त्याचा ओपन झाला नाही इंडिव्हिज्युअल. परंतु टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती आपण पाहतो. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक मनोजनं फेकलं होतं बोरगाव टीमच्या बाजूने. त्याने 8 धावा खर्च केला. महेश म्हात्रे सारख्या मातब्बर खेळाडूला त्याने मात्र तंबूच्या दिशेने परतवलं गेलं. रमेश दुसरा गोलंदाज बोरगाव टीमच्या बाजूने आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आता क्षेत्ररक्षण खुलं झाला. तेजस आपण पाहायला गेलं नक्कीच पाहणी करतात. पण स्पीड अप करा विनंती असेल. पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात. गोलंदाज ट्रॅक वरती आता गोलंदाज यस रमेश स्टार असिस्ट स्ट्राइक वरती तेजस देशमुखला पाहतो. यावेळेचा बॉल पंचांचा नोचा सिग्नल आला. यस सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्यात. यस नोचा सिग्नल पंचांचा या बॉल वरती आला. नक्कीच नो +2 अशा 3 धावा बॉल वरती. त्या विपरीत नेक्स्ट बॉल असेल आता फ्रीड. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये आता फिरला. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल आता 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडचा बॉल असेल आपण पाहिला. तेजस स्ट्राइक वरती आहे. ती आपण पाहायला गेला खूप चांगली बाजू आहे वयाल टीमसाठी. कारण 11 धावा धावफलकावरती असताना आपण पाहायला गेला आता त्यांना संधी आहे. या बॉलवरती फ्रीडच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर धावसंख्या अगदी वाढली जाईल आणि धावसंख्येचा फायदा आपण पाहायला वयाल टीमला होईल. धावसंख्येला बल देणार फटका जर या ठिकाणी आला तर नक्कीच फायद्याचा असेल RSK एंटरप्राइजेस वयाल टीमसाठी. फ्रीडचा बॉल 11 धावा धावफलकावरती. याबतचा बॉल हुक केला. बॉलला आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अवेलेबल. या सिंगल कंप्लीट केले. थोडंसं पंपिंग डीप मध्ये अवस्था आपण पाहतोय. डबल कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न यावेळेस अल्पेश निघाले. डेंजर एंड कडे आहे थ्रो आता
परंतु पोहोचलेत पॉपिंग क्रीज वरती सुरक्षित. कम्युनिकेशन थोडंसं चुकलं होतं. एका वेळेला आपण पाहायला गेला कदाचित तिसरी धाव देखील कंप्लीट झाली असती, परंतु तेजसनं रोखलं आणि या बॉलवरती 2च धावा. टीमची टोटल पोहोचेल या 2 धावसंख्येच्या मदतीनं 13 धावा त्या फलकावरती लागल्यात. यश या ठिकाणी पॅडी पवार आपले साथी समालोचक नेहमी आपल्या बरोबर असतात. त्यांच्या गावाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आणि नाईट शिप मध्ये असताना ती मॅचची मजा घेत आहेत. त्यांच्या शुभेच्छा आल्यात आपल्या टीमसाठी आणि या आयोजकांसाठी. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. प्रत्येकाला वाटतं आपला गाव जिंकावा, आपल्या गावानं चांगली कामगिरी करावी, कारण प्रत्येकाचं गाव आपण पाहायला गेलं तर नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. ज्या ठिकाणी गावाची वेळ येत असते, परंतु यावेळेस पाहावं लागेल यस सिग्नल पंचांचा आलाय, नो चा सिग्नल आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय चला तेजस साठी पाणी मैदानाच्या आतमध्ये न्या. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये ना. पाणी या ठिकाणी वेल आहे आपल्याकडे, तत्पूर्वी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. यस सर सिग्नल. यस सर. यस नो बॉल असेल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. चला फील्ड सेटअप करा लगेचच बोरगाव टीम. नो बॉल नेक्स्ट बॉल याचा अर्थ प्री हिट असेल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आपण पाहायला गेला नेक्स्ट बॉल प्री हिट असेल. एकच बॉल या ठिकाणी फेकला गेला. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. रमेशला आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी आणि आवाजचा बॉल फ्री हिट असेल. सुवर्ण संधी टाके इनवरती बॅटर तेजस आहे, त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल आणि नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्व खेळाडूंनी याची दक्षता घ्यावी आणि सूचना घ्यावी, कारण हे काय गावातले पंच नाही आहेत, प्रोफेशनल पंच आणलेत आम्ही आणि त्यांना खरोखर नियम माहिती आहेत म्हणून आणलेत. तर सर्व खेळाडूंनी आपली खेळाडू वृत्ती दाखवावी. आपण गावासाठी घेतो परंतु आपण नावाजलेले खेळाडू आहात, सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवावी. क्रिकेट इज म्हणतात ना, क्रिकेट जेंटलमॅन लोकांचा खेळ आहे आणि आपण ती शिस्त इथं दाखवली पाहिजे. ओव्हर टू यश. या बॉल वरती 2 धावा आल्या. हा 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आपण जर पाहायला गेलं अगदी धावसंख्या अद्यापर्यंत वायल टीमचे चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो धावसंख्येचा ग्राफ आहे ना, तो ग्राफ अगदी चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय सध्याच्या घडीला. एक चांगला रूट त्यावेळेस प्राप्त झाला. तेजसने यावेळेस डावाला सावरला, सिंगल डबल सातत्याने त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय
आणि याबाबत सेज टीमची टोटल 16 या अंकावरती. याबाबतचा बॉल चॉप केला बॉटमॅनचा योग्य पसरा बाट फटका. परंतु या ठिकाणी आपण पाहिला समोरचा जेने टिपलाय जेल संपवलाय तेजस यांचा या मॅच मधील खेळ सातत्याने त्याच्या पाठवा आणि फील्ड सेटअप करा लगेचच बोरगाव टीमची टोटल आपण पाहायला गेलं 16 अंकावरती. आणखीन एक झटका अगदी बसला बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस वयाल या टीमला. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठा करा. खूप एक्स्ट्रा मॅचेस अजूनही बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल वेळेचं बंधन या ठिकाणी आपण विदाउट टाइमपास मॅचला सुरुवात करा. सोळा धावा धावफलकावरती लागल्यात. आता आपण पाहायला गेलो बॅटर मैदानाच्या आतमध्ये टाके इन वरती आपण पाहतोय गणेश. यावेळेस फाईन लागतं क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस एक सिंगल झपाट्यानं कंप्लीट केल्या. एकच सिंगल या बॉल वरती प्राप्त झाले. टीमची टोटल आता पोहोचेल 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहायला गेलं दुसरं षटक इन प्रोग्रेस वरती आणि आपण पाहायला गेलंच दुसरा षटकाचा केस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 17 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. महेश म्हात्रे त्यानंतर आपण पाहिला तेजस्वी विकेट मैदानाच्या बाहेर. याबाबतचा बॉल चांगला फटका आहे ऑन साइडच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. याबाबत सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न आहे. डेंजर एंड कडे थ्रो होता पण त्यावेळेस पॉपिंग क्रीज वरती. यस बॅटर आता सुरक्षित जातील आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 19 अंकावरती. 19 धावा धावफलकावरती अल्पेश पवार आणि गणेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपला पाहायला मिळते. परंतु पवार की पॉवर आता दाखवावी लागेल कारण टीमची टोटल आता 19 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 19 रन्स ऑन अ बोर्ड. चांगल्या पद्धतीने मॅच सुरू आहे. नक्कीच चांगला फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या वायल टीमचा. यावेळेचा बॉल पंचांचा नोचा सिग्नल आलाय. यस पंचांचा नोचा सिग्नल या ठिकाणी आलाय. नो बॉल इट्स नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. टीमची टोटल पोहोचेल 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती अल्पेश पवार यांच्यासाठी संधी. जर एकाच मोठा फटका या ठिकाणी आला ना तर नक्कीच धावसंख्या यावेळेस आपण पाहायला गेलं चांगल्या पद्धतीनं अगदी इन्क्रीज होईल. परंतु 20 धावा धावफलकावरती फ्री हिटचा बॉल आहे अल्पेश. याबाबतचा बॉल लॉब जरूर केला. फ्री हिटचा बॉल टीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु बॉल चालला वन बाउंस सीमारेषा पार. यस वयाल टीमला गरज होती मोठ्या फटक्याची. आला अल्पेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. धावफलकावरती लागल्यात 24-24. 24 धावा आपण पाहायला गेलं. 2 षटक या ठिकाणी विजय काटावले या ठिकाणी 2 षटक संपलीत आणि धावफलकर धावा 24 धावा. ज्या धावा पाहिजे होत्या त्या वायल टीमच्या आल्यात. प्रति षटकामध्ये 12चा सरासरी राखली आणि 24 धावा अगदी 2 षटकामध्ये जमवल्यात. ते वायल टीमला शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. चला टीम मीटिंग बरखास्त करा. अंपायरना विनंती असेल खेळाडूंना तंबी द्या. चला फील्ड सेटअप करा लवकरात लवकर विनंती असेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्या सत्रामध्ये फेकलं जाईल. टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती. आकाश आला स्लॉग वरच्या षटकासाठी. अगदी आपण पाहिला अल्पेश पवारच्या बॅट मधून चौकार आला. अगदी चौकार नसून तो आपण आत्मविश्वास देणारा फटका अगदी दोन्ही बॅटर्ससाठी होता. गणेश पवार सातत्याने त्यांचा खेळ देखील चांगला राहिला. आपण पाहिला सध्याच्या वर्षामध्ये अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत गणेश देखील आणि त्यांना तेच करायचंय. फिनिशिंग साठी त्यांना पाठवलं गेलंय आणि ती फिनिशिंग आता त्यांना करायची आहे. जेवढा धावा जमवता येतील तेवढा धावा जमवण्याचा प्रयत्न आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केला जाईल. आकाश
शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज ट्रॅक वरती आहे. गोलंदाज तयार आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. गणेश पवार स्ट्राइक एंड वरती दोन्ही पवार बंधू आहेत. एका बाजूला अल्पेश पवार स्ट्राइक एंड वरती, स्ट्राइक एंड वरती गणेश पवार यांना आपण पाहतोय. यस बॉलिंग ट्रॅक वरती आता आकाश तयार आहेत. चला स्पीड अप करा. 24 धावा धावफलकावरती 24. यावरचा बॉल पहा, बॅटची कडा. यस क्षेत्ररक्षक आहे अगदी थर्डमॅनचा. या बॉल वरती रोखतील परंतु एक सिंगल रोखू शकत नाही. सिंगल कंप्लीट झाले म्हणजे आपण पाहायला गेलो अल्पेश पवार स्ट्राइक एंड वरती आले आहेत. टीमची टोटल आता पोहोचले 25 या अंकावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. अल्पेश पवार इनट नंबर 3 वरती आले होते. चांगले आतापर्यंत फटकेबाजांच्या माध्यमातून आवाज पाहायला मिळाल्या आणि त्यांना हेच करायचं. प्रत्येक बॉल वरती आक्रमण आणि आक्रमण आता त्यांना करायचं, कारण 25 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्यात त्या वायल टीमच्या. पाकफुटला जाऊन आपण पाहायला गेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला उडवायचं होतं परंतु प्रयत्न फसला गेला. बॉल सरळ टप्पा पडल्यानंतर विसावला गेला किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतो. धावफलक तिसरा सिरवलाय 25 या अंकावरती. 25 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. कमान आपण पाहायला गेला 30 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानस कदाचित असावा, कारण 30 धावा देखील भरपूर साऱ्या होतील अगदी पहिल्या सत्रामध्ये. कारण आपण पाहायला गेलं तर षटकार चौकार कमी पाहतोय आपण आणि यावेळेस आपण पाहायला गेला वयाल टीमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे. त्याचा विचार कर 30 ते 32 धावा खूप माफक ठरतील. पुन्हा एकदा बागफुटला जाऊन अगदी पॉइंटच्या डोक्यावरती बॉलला उडवायचं. वेट लिफ्ट केलं होतं, बॉडी वेट मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं. नंतर अगदी अप्परकटचा फटका केल्यामध्ये अगदी आपण पाहायला सक्षम ठरले नाहीत बॅटर अल्पेश पवार. लगातारचा दुसरा डॉट बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कमालीचं कमबॅक आपण पाहतो आकाशांच्या माध्यमातून. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत आकाशनं आणि एकच धाव खर्च केले या स्लॉगरच्या षटकामध्ये. अल्पेश पवारला अद्यापर्यंत शांत ठेवलंय. शांत ठेवण्याचं काम यावेळेस आकाशनं केलं. अल्पेशला शांत ठेवणं सोपं काम नाहीये परंतु यावेळेस ते काम केलं आकाशनं. यावेळेसचा बॉल आणखीन एक यावेळेस फुल लाईनचा होता. लाईन चेंज केली. आपण पाहिला का सरप्राईज केलं बॅटरला आणि आपण पाहतोय लगातारचा आलाय तिसरा डॉट बॉल आपण पाहायला गेला. आता थोडं स्ट्रगल करताना बॅटर अल्पेश पवार पाहायला मिळतात. टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती आहे. किमान 30 धावा आपण म्हटलं होतं फायटिंग टोटल या मैदानावरती असेल सध्याच्या घडीला. जो क्लायमेट आपण पाहतो ना त्या क्लायमेटला अनुसरून पाहिलं किमान 30 धावा चांगले टोटल असेल अगदी बोरगाव टीमच्या समोर. यावरचा बॉल आपण पाहिला अलंग द कार्पेट सिंगलला केलं. पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट तिसरीचा प्रयत्न होईल का? यस निघालेत अल्पेश परंतु यावेळेस रनआउटची संधी आहे. यस रनआउट यावेळेस पार्टनर असेल 2 धावा बॉल वरती जरूर मिळाली. का क्रमांक अजून एक बसतोय वयाल टीमला. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 27 अंकावरती रोखले परंतु काय कमालीची गोलंदाजी या स्लॉगवरच्या षटकामध्ये राहिल्या. 2 षटकामध्ये तब्बल 24 धावा होत्या. तदनंतर गोलंदाज आले आकाश आणि अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 3 या षटकामध्ये. 3 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या. आता विजय पवार जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार षटकारला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारली. त्या विपरीत डॉट बॉल आला तर 27 धावसंख्या आपल्याला पाहिलेला. बॅटची कडा यस चांगले क्षेत्ररक्षण झालं फायनल रिझन मध्ये. सिंगल कम्प्लीट डबलचा प्रयत्न परंतु रनआउटची संधी आहे सोडणार नाही आहेत. यस एकच धाव या बॉल वरती शेवटच्या बॉल वरती रनआउट त्यासोबत आली एक धाव. टीम जाऊन पोहोचले तब्बल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 28 या धावसंख्येवरती. आता दुसऱ्या सत्रामध्ये अगदी आपण पाहायला गेलं बोरगाव टीमला करायचे 18 बॉल्स मध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग. चला वयाल टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि बाबदेव पाली आणि सावरोली 2 संघाच्या संघानायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बाबदेव पाली आणि सावरोली दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचं आहे. चला या लवकर. बाबदेव पाली आणि सावरोली. जगदीश धुमरे यांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय. बघा जवळजवळ 5 वाजलेत आणि अजूनही सन्मान सत्कार चालू आहेत. याला म्हणतात आयोजन.
आमच्या सावरुली संघाचा कर्णधार याबो आपण बावदेव पाली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सावरुली संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आमचे संदीपजी गायकवाड सर या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या समोर जोडले जातील. आता थोडंसं वातावरण थंड झालंय सर, आपण आपल्या गोड शब्दामध्ये आपण तापवाल का? थंडीत गरम झाले सर. संदीप नाही बोलणार मी त्यांना. थंडीत गरम झाले असं म्हणतोय. थंडीत गरम म्हणतोय. शब्दाचा अनर्थ करू नका. आणि त्याच्यामध्ये ते माहीर आहेत. परंतु आता करायचे 29 सावरुली टीम आली असेल तर टॉस करून घ्यायचं आपण. चला आयोजक आपणास विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचं. आमच्या चला दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करणाऱ्या टीम जगदीश टोमरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. चला फील्ड सेट करायचं लगेचच, कारण आपल्याकडे अवधी फार कमी आहे. आणि चला हॅलो, तर नक्कीच नाण्यापैकीचा कौल केला जातोय. बाबदेव पाली आणि सावरोली या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. जगदीश ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बाबदेव पाली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर नक्कीच आपला जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची लगेच मॅच संपल्यानंतर अंमलबजावणी करायची आहे. बोलिया मॅच कडे जिथे प्रथम फलंदाजी करत असताना वयाल टीमने 28 धावा जमवल्यात. पहिल्या 1.5 षटकामध्ये 29 धावांचा माफक लक्ष्य असणार आहे. माफक यासाठी म्हणतो की या टेनिस क्रिकेटमध्ये 10ची सरासरी माफक मानली जाते. 10 पेक्षा जर जास्त असतील, 12-15ची सरासरी असेल तर ते आव्हान थोडंसं कठीण असतो. परंतु 10ची सरासरी या धावपळीच्या क्रिकेटमध्ये थोडंसं सोपं आव्हान असतो. आणि ते सोपं आव्हान ठेवलंय वयाल टीमनं. आणि ज्या वेळेस सोपं आव्हान असतो ना, त्यावेळेस मात्र तो सामना चुरशीचा होता. आपण आजच्या या दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये पाहिलाय. नक्कीच एक चांगली स्पर्धा या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिवस रात्रीचे ही स्पर्धा ठेवण्याचं मानस होतं आयोजक यशवंत शिंदे आणि मारुती ढवालकर या दोन उद्योजकांचं. आणि ते स्वप्न आज सत्यात उतरवलं नाही तर आज पूर्णत्वाला सुद्धा आलंय. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही सामना ही मॅच येऊन ठेपले. ही स्पर्धा नक्कीच मैत्री चषक नावाने भरवली गेली आहे. वारद आणि माझगाव या दोन गावांच्या नावाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या 5 वाजत झाले ते प्रेक्षक अजूनही तेवढेच आहेत. बघा हे दर्दी प्रेक्षक आहेत. अगदी थंडीचा कहर आहे आणि तरीही तेवढेच प्रेक्षक आपण मैदानाच्या आजूबाजूला पाहतोय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. कारण प्रेक्षक नसतील तर मॅचला मजा नसते. कारण बऱ्याच मॅच मध्ये आपण नाईट मॅच ज्यावेळेस यश करतो ना, त्यावेळेस फक्त आयोजक आणि समालोचक एवढेच फक्त दिसतात. परंतु अजूनही खचाखच भरलेला स्टेज आपण पाहतोय. आणि सर्व आयोजक 28 तर नक्कीच मनोज आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु काय घडणार आहे, 28 धावा पूर्ण होतील का हे ऐकूया पुन्हा एकदा यश मालकर यांच्या या गोड आवाजामध्ये. 29 धावसंख्येची गरज आहे. परंतु नागोरी यांचा डान्स देखील आपण पाहूया. थोडंसं मनोरंजन देखील केलं जाईल. नागोरी यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर जे नागोरी सॉन्ग सांगतील ना ते तयार तुम्ही ठेवा. परंतु 29 धावसंख्येची गरज आहे. ट्रॅकवरती गोलंदाज महेश म्हात्रे. पहिलाच बॉल वेगानं फेकला. सरप्राईज झाले या बॉल वरती. चक्का अक्का अशा आश्चर्यचकित बॅटर यावेळेस मनोज पाहायला मिळालं. वेगवान गोलंदाज महेश म्हात्रे आपण पाहिला डावखुराचा गोलंदाज, व्यावसायिक दर्जा खेळाडू. नेहमीच आपण त्याला पाहिलं मोठमोठ्या संघांमध्ये त्या खेळताना आपण पाहत असतो. परंतु आता गावाच्या नावासाठी, गावाच्या टीमसाठी त्याला खेळ करायचा. प्रत्येक बॉल वरती सर्वस्व देऊन द्यावं खेळ करतोय. मनोजला पहिलाच बॉल काय आपण पाहायला गेलं थोडंसं सरप्राईज केलं महेश म्हात्रेनं. दुसरा बॉल चॉप केलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यस, रोखलं गेलं. डॉट बॉल महत्वाचा वायल टीम साठी. तो डॉट बॉल पर्सेंटेज खूप महत्वाचे आहे त्या मॅच मध्ये. आणि डॉट बॉल जसे पडले जातील तसं आपोआपच प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमवर.
29 पाठलाग करायचा. यावतचा बॉल लक्ष मात्र अगदी इष्टच्या बागे थोडस फुंबल यावत पाहायला मिळाले. यस वाईटचा इशारा पंचांचा आला. वाईट +1 अशा 2 धावा या बॉल वरती मिळाले जातील. टीमची टोटल पोहोचेल 2 अंकामध्ये म्हणजे श्री गणेश झाला टीमचा. मग पाहायला गेलं थोडस दिशा लाईन थोडस बरकटले महेश म्हात्रे यावेळेस, परंतु अगदी चांगला लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल कारण एक धाव खूप महत्वाची आहे. कारण सिद्धूलन कैरे आणि विहितीलन जावणे ही मॅच आपण पाहिली शेवटच्या बॉल वरती येऊन टिपली होती. शेवटच्या 1 बॉल वरती 1 धाव अगदी त्या बॅटरला झाली नाही. म्हणजे एक धाव यावेळेस खूप महत्वाची आहे हे जाणलं पाहिजे दोन्ही टीमने. 2 धावा फलकावरती लागल्यात. महेश म्हात्रे ट्रॅक वरती पुन्हा तास ट्रॅक एंडवरती आता बॅटर सूरज अवस्था बाट फटका केसला. विजय पवार या बॉलला फील्ड करतात. एक सिंगल पहा ताकदीनिशे उतरले संगलट. बिल्डिंग डिपार्ट देखील कंबाईनीचा काम करतोय. सूरजचा फटका सुरेख होता. त्या विपरीत चांगलं क्षेत्ररक्षण विजय पवार यांचा आवाज पाहायला मिळाला. टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 3 या अंकावरती. 3 धावा फलकावरती लागल्यात. 29 पाठलाग करायचं. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. आपण पाहिलं महेश मात्रच्या षटकामध्ये आपण पाहिला धावा कमी आल्या तरी चालतील असं म्हणत असतील आता अगदी बोरगाव टीमच्या पाठीरागे. परंतु विकेट द्यायची नाहीये कारण आपण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली ना शेवटपर्यंत मॅच देखील फिनिश करून येऊ शकते. यावरचा बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पराव, परंतु यावर स्पार रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. यस रेफर केलं या ठिकाणी चेक केलं जाईल रनआउट साठी. या ठिकाणी रेफर श्री साई लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. यस बॅटर असेल आउट. विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे. कंबाईनचा आवाज स्लो टायक हिट यावस पाहायला मिळाला विजय पवार यांचा. आणि यावस पहिलं विकेट आता तंबूच्या दिशेला परतेल. बाद होणार बॅटर्स आपण पाहतोय. मनोज ज्योती 0 अंकावरती बाद. पहिला झटका बसतोय बोरगाव टीमला 3 या धावसंख्येवरती. तीन धावा धावफलकावरती लागल्या. तदापर्यंत पहिला झटका बसला. आपण पाहायला गेला एक चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न टाकणे बसला. इनट नंबर 3 वरती आता बॅटर दाखल झालेत. आकाश सूरज आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश म्हात्रे यावरचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक पहा चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार घडतं आणि हेच पाहिजे असतं. जेव्हा तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तुमचा फिल्डिंग डिपार्टला 100% देणं करता खूप गरजेचं असतं. आणि यावर प्रत्येक क्षेत्ररक्षक जीवाच्या आतंकाने प्रत्येक बॉलवरती सर्वस्वपणाला लावून आपल्या टीमसाठी योगदान देतो. RSK वायल टीमचा आपण पाहायला गेला या बॉलवरती एक यासाठी गुल केलं वेगानं. यस यू मिस डेफिनेटली सांगताना महेश म्हात्रे त्रिपाळा चित केला. आता बॅटर अगदी आकाशला आणखीन एक धक्का. दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमला. आपण पाहतो 4 धावा. विकेट गमावल्या 2 बोरगाव टीम म्हणजे नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचे 12 बॉल्स आता करायचे आहेत. 25 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 7 यस इंटर करतात. आदेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पण गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आणखीन एक वेगवान गोलंदाज अगदी RSK एंटरप्राइजेस गावदी वायल टीमचा कविश पवार अगदी आलेत आता गोलंदाज ट्रॅक वरती. निर्णायक षटक असेल 12 मध्ये करायचे आता 25 धावा. बॅटिंग करणार बोरगाव टीमला सूरज अजून मैदानाच्या आतमध्ये. आदेश आहेत म्हणजे आपण पाहायला गेला अजूनही सामना बॅलन्स.
परंतु पाहायला गेला पहिल्या षटकामध्ये जरी 4 धावा असल्या ते बोरगाव टीम आपण पाहायला गेला कमबॅक करण्याची ताकद ठेवते आणि त्याचं कारण आहे प्रमुख अगदी सूरज आणि आदेशची जोडी. त्यांना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, त्या विपरीत संघर्ष करावा लागेल. शेवटचे 12 बॉल आता करायचे आहेत. 25 धावसंख्येचा पाठलाग. 12 चेंडू 25 ची गरज. इक्वेशन तुमच्या समोर आहे. कबिश पवार दुसऱ्या षटकासाठी आलाय. हे षटक खूप महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. बोरगाव टीमचा विचार केला ते म्हणत असतील धाबा आता येणं गरजेचं. सूरजच्या बॅट मधून अपेक्षा आहेत. कबिश पवार या बच्चा बॉल मिस टायमिंग मारायचा. कुठे होता बॉल गेलाय कुठे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. जमिनीवरती लँड झाला बॉल. त्या विपरीत 2 धाबा कंप्लीट झाल्या. या ठिकाणी 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल आता पोहोचले 6 या अंकावरती. शेवटचे 11 बॉल आता करायचे 23 धावा. मॅच अजून ऑन आहे. 11 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. मागच्या बॉल वरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न अगदी कबिश पवारचा आपला पाहायला मिळाला, परंतु कठीण असतं. बॉल रिलीज केल्यानंतर अगदी बॉल पर्यंत नजर ठेवणं आणि बॉलला गॅदर करणं अवस्थेत असफल ठरलं गेलं. शेवटचे 11 बॉल आता करायचे आहेत 23 धावसंख्येचा पाठलाग. यावेळेचा बॉल परंतु पाहिलं जाईल. वेगवान बॉल होता, चांगला टप्प्यावरती चांगला लाईन वरती डिलिव्हर झाला आणि आपण पाहायला गेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालं. डॉट बॉल महत्वाचे आहेत. आपण पाहायला गेलं अगदी बायल टीम साठी, परंतु डॉट बॉल टेन्शन वाढवतील बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमचे. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 10 आणि 23 धावसंख्येची गरज. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं. शेवटचे 10 बॉल 23 धावसंख्येची गरज. आता प्रेशर वाढलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, तो प्रेशर रिलीज करायचा असेल किमान एक मोठा फटका आता सूरजच्या बॅट मधून येणं अपेक्षित असेल. सूरजच्या बॅट मधून मोठा फटका अपेक्षित असेल, परंतु उंची जास्त लांबी किती आहे यस पाहिजे तेवढी हवी तेवढी बाहेर या बॉल वरती आलाय. अगदी दिमागदार अगदी गरज असताना सूरज चमकलाय. हा अगदी बोरगाव टीमचा ठोकतो या बॉल वरती. षटकार धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 9 बॉल आणि आता गरज आहे 17 या धावसंख्येची. 9 चेंडू 17 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आता बोरगाव टीमला. मी म्हटलं सूरज अगदी सूरज मध्ये क्षमता, सूरज मध्ये कौशल्य आणि यावेळेस आपण पाहायला गेलं सूरज मध्ये असलेलं टॅलेंट त्यांनी दाखवलं, सिद्ध केलं स्वतःला आणि षटकार ठोकला. शेवटचे 9 बॉल आणि गरज आता 17 या धावसंख्येवरती. यावरचा वेगवान बॉल परंतु यावर चुकी होते. बीट झाले कीपर. त्या विपरीत अगदी क्षेत्ररक्षक फाईन लेगचा बीट झाला, परंतु या बॉल वरती नशिबाचा चौकार मित्र म्हणून आलाय बोरगाव टीम साठी. बॅटच्या सहाय्यातून नक्कीच या 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इक्वेशन अजून मायनस झालाय. शेवटचे 8 बॉल 13 धावसंख्येची गरज. षटकार तदनंतर आपण पाहायला गेला नशिबाचा चौकार. नशीब आपण पाहायला उचलला आता अगदी बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमचा. शेवटचे 8 बॉल करायचे 13 धावसंख्येचा पाठलाग. 8 चेंडू 13 धावा. स्ट्राइक वरती सूरज आत्मविश्वासाचा डबल झाला असेल सूरजचा देखील, कारण आपण पाहायला गेला चांगला स्थितीमध्ये बोरगाव टीम यावेळेस पाहायला मिळते, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बीट झाले. काय सातत्याने घडतं अक्षय म्हात्रे यशवंतच्या मागे. यावेळेस थोडीशी खराब कामगिरी करताना आपण पाहतो स्वतःवरती नाराज असतील. या बॉल वरती बाईकच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी आली. टीमची टोटल आपण पाहायला गेलं टीमची पोहोचली 17 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 7 आणि करायचे 12 धावा. 7-12 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये निर्णायक बॉल असेल. अगदी आपण पाहिला शेवटचे 7 बॉल आता गरज आहे 12 धावसंख्येची. अगदी आदेश आपण पाहिला आदेशला एकच करायचा. या बॉल वरती मोठा फटका खेचता आला तर तो खेचण्याचा 100% प्रयत्न करायचा. कबिश पवार डान्सिंग डाऊन द विकेट्स पुढे सरसवून फटका खेचला. डीप बॅकवर्ड पॉइंटला तन्मय मापडे आले. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न झाला. 2 धाबा कंप्लीट होतील का यस 2 धाबा कंप्लीट झाल्यात. म्हणजे आता समीकरण उरलंय. अगदी आपण पाहिला शेवटचे 6 बॉल बाकी असतील आणि करायचे आहेत फक्त आता बोरगाव टीमला 10 धावसंख्येचा पाठलाग. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. त्याआधी जाऊया डीजे कडे.
बोरगाव टीमनं खूप सारे प्रयत्न केले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आल्या होत्या 4 धावा. त्यानंतर पाहिला कविश पवारच्या षटकामध्ये तब्बल आल्या 15, म्हणजे अशा तब्बल 19 धावा 2 षटकामध्ये जमवल्या. ते 29चा पाठलाग करत असताना आता शेवटचे 6 बॉल आणि करायचे फक्त 10 धावा. आपण पाहायला गेलं तर नक्कीच ही मॅच दोन्ही बाजूने अजून बॅलन्स. या मॅच मध्ये कोण विजय होईल हे सांगणं खूप कठीण आहे. कारण आपण पाहिला मागच्या मॅचचं जर उदाहरण घेतलं तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती. चला मॅचला सुरुवात करा. मॅचचा रिदम तोडू नका. मॅचचा रिदम खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण पाहायला गेलं मॅच चांगली चालू असते ना, रिदम तो या ठिकाणी तुटतो, त्या ठिकाणी थोडंसं वेगळं अपरिचित त्यावेळेस नक्कीच घडत असतं. ज्या ठिकाणी रिदम तुटला जातो त्या ठिकाणी थोडंसं वेगळं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आता करायचे आहेत 6 बॉल्समध्ये 10 धावसंख्येचा पाठलाग. शेवटच्या षटकासाठी आता तेजस देशमुख त्याच्यावरती जबाबदारी टाकली. असं म्हटलं तर संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि विश्वास के लायक गेंदबाज नहीं मिलता. तेजस वरती विश्वास टाकला. 6 बॉल्स मध्ये करायचे 10 धावा. पंचांकडे लाऊड अपील. यस, पाड वरती आदळणारा बॉल पंचांनी पायचित पकडला आता सूरजला आणि अवस्था विकेट डाऊन. अगदी आणखीन एक झटका क्रुशियल मुवमेंट वरती बसलाय बोरगाव टीमला. च्या 10 धावा RS एंटरप्राइजेस वयाल टीमच्या विरोधात बोरगाव टीमला. चला फील्ड सेटअप करून घ्या. चला बॅटर लगेचच बाहेर या. सूरज आपण मैदानाचा ताबा सोडा, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रमेश ज्याने शेवटचं षटक दुसरं षटक फेकलं होतं, रमेश ते दाखल झालेत. त्यांच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केले होते त्यांनी 16 आणि त्या धावा अगदी त्या धावसंख्येचं कर्ज आता तुम्हाला फेडायचं. कारण आता 5 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि करायचे 10 धावा. अगदी मॅच आपण पाहायला गेला अजूनही बॅलन्स आहे. तेजस शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिला मॅन इन फॉर्म. वाईल्ड टीमचा आपण पाहायला गेला तर हा सितारा त्याने कब्बालीची अगदी आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग संपूर्ण आपण पाहायला गेला दिवस रात्रीमध्ये चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला. परंतु आता गोलंदाजी करण्याची वेळ महेश म्हात्रे यांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला. शेवटचे 5 बॉल आणि करायचे 10 धावा. यावरचा बॉल अलग कार्पेट केला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप वरून कविश पवार आहे थोडंसं फंबल, पण त्यावेळेस लगेचच केलाय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे आता बॉल बाकी असतील 4 आणि करायचे 8 धावा. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं शेवटचे 4 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. अद्यापर्यंत मॅच आपण पाहतो दोन्ही बाजून आपण पाहायला गेलं तर रमेश यांनी आपण पाहिला चांगल्या पद्धतीने चांगला माइंडसेटनं त्यांचा नॅचरल गेम ते खेळतात आणि यावेळेस अशा परिस्थितीमध्ये तुमचा नॅचरल गेम खेळणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं. शेवटचे 4 बॉल आणि आता करायचे 8 धावा. यावरचा बॉल पुन्हा एकदा अलंक कार्पेट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विजय पवार बॉल वरती येते. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न होता. बॉलला गादर करता आला नाही. तेजसला 2 धावा झपाट्यानं कंप्लीट केलं. चांगलं कम्युनिकेशन सातत्यानं आपण पाहतोय. शेवटचे आता 3 बॉल आता करायचे 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. मॅच अजून ऑन आहे आपण पाहतोय. सातत्यानं आपण पाहिला काय माइंडसेट आहे रमेश यांचा. आपण पाहिलं 2 चेंडू आतापर्यंत फेस केले. 4 धावसंख्येवरती खेळतात आणि हेच करायचं आहे तुम्हाला. सिंगल डबलनी खेळा चालवायचा. कारण आपण पाहायला गेले या ठिकाणी जर विकेट आली तर अडचणीमध्ये आपल्या वाढ होऊ शकते. अगदी आपण पाहिलं हे माहिती आहे रमेश यांना. त्यामुळे सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जातं. मॅचला जवळ आणलं जातं. आता करायचे 3 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 7 धावसंख्येचा पाठलाग अद्यापही करायचा आहे बोरगाव टीमला. यावेळेचा बॉल पाहिला जाईल. डायरेक्टचा प्रयत्न होता परंतु या बॉल वरती 22च्या स्वरूपात ही धाव नक्कीच ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. 22च्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. आता सिंगलला देखील आपण पाहायला गेलो खूप सारे महत्व आहे सिंगलला. टीमची टोटल 24 अंकावरती जाऊन पोहोचले. 29चा पाठलाग करत असताना शेवटचे बॉल बाकी असेल आता 2 आणि करायचे 5 धावा. शेवटचे 2 बॉल 5 धावसंख्येची अद्यापही गरज. मॅच आपण पाहायला दोन्ही बाजूने अजून बॅलन्स आपण पाहायला मिळते. कारण अगदी आदेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदेश यांच्यावरती जबाबदारी आहे. रमेश यांच्यावरती जबाबदारी आहे. आपण पाहायला गेला बोरगाव टीम पेन पूर्व विभागामध्ये ताकदवर टीम आहे आणि त्यांच्या समोर या विभागातील अगदी खालापूर तालुक्यातील हसदेन रस्तानी विभागातील ताकदवर टीम RS एंटरप्राइजेस वयाल त्यांचं मोठं आव्हान आहे.
तेजस आपण पाहिला त्याच्या हातामध्ये मॅचचा रिझल्ट आहे. शेवटचे 2 बॉल आता 5 धावसंख्येची गरज. प्रेशर बनला गेला, प्रेशर क्रिएट केला. आता प्रेशर दोन्ही टीम्स वरती असेल. हुसेन बोल्ट पेक्षा आता हार्टबीट फास्ट झाल्या असतील दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची, कारण आपण पाहायला गेलं 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि करायचे 5. जरा स्पीडअप करा विनंती असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 5 धावसंख्येची गरज आहे. या बॉल वरती जर आपण पाहायला गेला डबल जरी आली तर मॅच मजा येईल. त्या विपरीत षटकार चौकार नक्कीच बोरगावकर म्हणत असतील की एक मोठा फटका या बॉल वरती येऊ देत आणि आपण पाहावं लागेल या बॉल वरती मोठा फटका येईल का आधीच्या बॅट मधून त्या विपरीत कमबॅक करेल तेजस देशमुख या बॉल वरती. शेवटचे 2 बॉल आणि करायचे आता 5 धावसंख्येचा पाठलाग. लो फुल टॉस बॉल टॅप केला. यस फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता आला नाही अगदी आदेशला, पण या बॉल वरती एक सिंगल म्हणजे शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि करायचे आता फक्त 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा 1 बॉल 4 धावा म्हणजे चौकारच ठोकावा लागेल. चौकार षटकार क्षमता आहे रमेश मध्ये, परंतु आपण पाहिला सिंगल डबलने आता काम चालायचं नाहीये. आता तुम्हाला आपण पाहायला गेलं 4 धावसंख्येची गरज आहे. आपण विचार केला तर नक्कीच या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका आला तर 0 ते हिरो बनण्याची संधी आहे आता रमेश साय यांच्यासाठी. अब तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करत असतं. आपण पाहायला गेलं नक्कीच तुमच्या चांगल्या बेलेमध्ये आपण पाहिलं तुमच्या अगदी आपण पाहिलं जवळ येणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहिल्या असतील, परंतु वाईट कालामध्ये तुमच्या सोबत कोणी नसतं. पण शेवटचा 1 बॉल 4 धाबा. काही शाशंका असेल पंचांकडे या ठिकाणी आपण चर्चा करू शकता आणि आधीच त्या आधी नियम सर्व काही विचारू शकता. चला टाळ्या होऊन जाता प्रेक्षक. शेवटचा 1 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. मॅचचा रिझल्ट तेजसच्या हातामध्ये. शेवटचा 1 बॉल 4 धावा. या बॉल वरती काय घडलं आता झोप लागणार नाहीये तेजस आणि संपूर्ण वयालकरांना. हे स्वप्न सकाळचं स्वप्न आहे की काय आता असं वाटेल, परंतु यावेळेस मॅच जिंकले, मॅच फिनिश केले. कोण हिरो असेल तर रमेश हिरो असेल, आदेश हिरो असेल. यस बोरगावकर जिंकले, मॅच पराभूत केलंय वयाल टीमला.